अखेर आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागल्यानंतर मी या मतदारसंघातील प्रत्येक माणसांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, जनभावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस लोकांची भावना होती, अरे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने लढणारा माणूस आजपर्यंत आम्हाला भेटला नाही. कुणीतरी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा माणूस आम्हाला आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये भेटला नाही. तर या निवडणुकीला तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता, ही बऱ्याच बहुतांशी लोकांची भावना मला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जर लोकसभेची निवडणुकीला आपल्याला जर सामोरं जायचे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर आपल्याला सामोरं जायचं, तर मग लोकसभा निवडणूकच लढवायची. तर मग विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिलेलाच योग्य ना. मग बऱ्याच वेळा कधी निर्णयात दचपच असते. आमदारकी पण राहिली पाहिजे, मग खासदारकीचा मग फॉर्म भरला पाहिजे, खासदार व्हायचं ना आमदार पण राहिले पाहिजे, असं होतं का? या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटना लिहून ठेवली ना, या घटनेत काय 2-2 पदं घ्यायच्यात का? आमदार आणि खासदार असं घेता येत नाही. मला लोकसभेत निवडणुकीला सामोरं जायचं, अमदारकीचा राजीनामा दिला. आमच्या लोकांची माफी मागायची होती मला. यांनी मला 2019ला आमदार केलं, त्या लोकांना सगळी सविस्तर त्यांच्या समोर मांडलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे. अजयदादांची देखील आपण माफी मागितली. दादांची तर मी 10 वेळा माफी मागितली ना, कारण दादा अर्थमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर भरभरून दादांनी दिलं, मला भरभरून दिलं. त्यामुळं दादांची मी माफी मागतो का मला हा निर्णय घेणं भाग पडलं. कारण जिल्ह्यातल्या काही कुटुंबांनी लय त्रास दिला ना आम्हाला. बरे सगळा म्हणजे पारा आमचे विकासाचे कामं अडवण्यापासून दिलं ना त्रास. आपण आता शरद पवार गटामध्ये अधिकृत पद्धतीनं प्रवेश केला असं म्हणता येईल, कारण जिल्हाध्यक्षांनी थेट आपल्याला सगळीकडेच होतो ना राव. आम्हीच तुतारी चिन्हच आहे ना राव. आम्ही आव्हानं काय असणार आहे नेमकं लोकसभेत? आव्हानं या मतदारसंघात एवढा बॅकलॉग आहे साहेब विकासाचा. मला सगळ्यात माझ्या पुढे आव्हानं असणार ते शेतकऱ्यांचा मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे. त्या कांद्याची काय परिस्थिती, कांद्याच्या एका बाजूने खतं औषधाचं बघा परिस्थिती आणि कांद्याचा भाव बघा. दूध आमच्या शेतकऱ्यांचा महत्वाचा धंदा आहे ना, व्यवसाय. तर दुधाचे दरवाढीचं बघा, कापसाचे भाव बघा. हे झाले, पण उमेदवार म्हणून समोरच्या उमेदवाराचं किती मोठं आव्हान असणार? आव्हान बिव्हान काय नसतं. ही लोकांनी निवडणूक हातात घेतली साहेब. तुम्ही बघितलं ना, मला आता एका शेतकऱ्यांनी पट्टी दिली राव कांद्याची आणून 2 लाख रुपयाची. हे लोकांनी आता शेतकरी इथं आमचा पंढरीनाथ आमचा दरेकर ना सर, येशीत बसून राजकारण नाही चलत बरं का. येशीत बसणारे बाहेर टाकायचे, आता जे कष्ट करणारे तेच पुढे आणायचे. माझा नेता असा आहे का रोडवर झोपणार आहे आणि शेतकऱ्यासाठी झोपणार आहे. एकंदरीत लोकांच्या कशा भावना बघता आपण? लोकांनी तुम्ही पाहिलं ना या कार्यक्रमात, मला किती लोकांनी मदत केली. तुम्ही लढा, तुमच्याकडे पैसे नाही तर आम्ही मदत करतो, हे करतो. एका शेतकऱ्याने लाईव्ह आता 2 लाख रुपये तुमच्या समोर आणून दिले, मीडिया समोर आणून दिलं, म्हणजे काय सोपं आहे का? त्याच्यामुळे लोकांनी कांद्याची पट्टी, एवढा घाम गाळायचा शेतात, कष्ट करायचं. एक तर बाजार भाव नाही, इकून तिकून ते मार्केटला नेऊन घालायचं, एवढ्या पैसे मिळाले, ते पैसे सुद्धा इकडे आणून घातले. मग त्याची भावना किती साफ आहे. लोकांनी हा निवडणूक हातात घेतली. एकंदरीत जर बघितलं तर ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे, असं आमदार निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, पारनेर, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.